नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजहंस सोसायटी मुलुंड पश्चिम इथे राहणाऱ्या मृणालिनी समित कोकाटे या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. गप्पांना सुरुवात करूया. आधी स्वागत करूया. नमस्कार. 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 सांगा, आता तर पत्ता भांडूपचा आहे. माहेर कुठलं? माहेर भांडूपचा. भांडूपला कुठे? भांडूपला गणेशनगर. गणेशनगर. तुमचं कुठे हो बालपण? बालपण मुलुंड अग्निशमन केंद्र मुंबई. कोण होतं? माझे वडील मुंबई अग्निशमन दलात कार्यरत होते. बरं बरं बरं. तुमचे आई बाबा काय करायचे? वडील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. आई म्हणजे घरीच. तुमची शाळा कुठली? नवजीवन विद्यामंदिर. तुमची? माझी राजीव गांधी हायस्कूल. कॉलेज कुठलं तुमचं? मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. तुमचं? मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स. का हसले का तुम्ही? लव्ह स्टोरीची सुरुवात. अरे मी फक्त कॉलेजचं नाव विचारलं तर लगेच हे हसायला लागले. कशी ओळख झाली? कॉलेजमध्ये 11वीला. तुम्ही दोघे एका वर्गात होते? आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. दोघे एकाच वर्गात होतो. ठीक आहे ना. वर्गात होतो तर खूप जण असतात. काय नाही, आम्ही फ्रेंडशिप होती. कशी झाली फ्रेंडशिप? फ्रेंडशिप म्हणजे असंच बोलण्या चालण्यातून ग्रुपमध्ये. ॲक्च्युली म्हणजे आम्ही एकत्र सगळे असायचो. मस्ती, कॉलेजचे दिवस तर तुम्हाला माहितीच असतील किती मस्ती मजा करायची. हो, मला नाही माहिती. मग काय झालं? मग त्याच्यामध्ये असंच हिच्याबरोबर जास्त मैत्री झाली. मग मी जास्त शेअर करायला लागलो तिच्याशी की माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल वगैरे. बापरे, पर्सनल आयुष्य? हो. कॉलेजमध्ये असताना? हो हो. म्हणजे पर्सनल आयुष्य म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी कुठची गोष्ट झाली की मी तिला सांगणं वगैरे. पण तेव्हा तुम्हाला अंदाज येत होता हे का जास्त सांगतायत तुम्हाला याचा? नाही म्हणजे तसं हिंट थोडीशी होत होती. आणि मग काय झाले पुढे? काय नाही, अशी आमची 2 वर्ष गेली, 11वी 12वी. मग 13वीत मी वाट बघितली समोरून काही येतंय का. मग मीच समोरून विचारलं लग्न करणार का म्हणून. तुम्ही का विचारत नव्हते? मला भीती वाटत होती. पहिली गोष्ट म्हणजे आमचं जे बालपण गेलेलं होतं ते कसं सगळे मित्र वगैरे होते, आम्ही खेळायचं वगैरे, पण अशी एक चांगली मैत्रीण अशी कोणच नव्हती. आणि जेव्हा कॉलेजला गेलो तेव्हा कॉलेजमध्ये असताना हीच भेटली एकमेव. मग हिची मैत्री आता कसं, आता शेवटी मी हिला विचारलं आणि हिला कदाचित राग आला की बाबा मी फक्त मैत्रीण होती. मग आता काय, मी जर तिला सांगितलं तर म्हटलं ठीक आहे, मैत्रीपर्यंत ठीक आहे, आणि अजून थोडे लहानच आहोत तर म्हटलं आता. पण मग यांनी विचारलं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? पहिली गोष्ट 2 गोष्टी झाल्या. जेव्हा ह्यांनी विचारलं तेव्हा मी अतिशय खुश होतो. आणि दुसरं म्हणजे एकदम मी म्हणजे म्हणतात ना की मी म्हातारा म्हणजे दडपणाखाली गेलो की आता माझं लग्न करायचं आहे, सगळं आता हातात काहीच नाहीये, काय नाहीये. पण त्यांनी लग्नासाठी थोडी हो, विचारलं? मी लग्नाचंच विचारलं, लग्न करशील का, फिरशील का नाही विचारलं. पण तुम्हाला काय वाटलं लग्न करशील का म्हणजे 13वीतच? हो, नाही 13वीतच नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की आता कॉलेजच्या जीवनात कसं असतं की प्रेम करतात, मग काही भांडणं होतात, मग बंधनं पडतात, मग ते तुटू नये. मग ती बंधनं तुटण्यापेक्षा मग आपलं तू बाबा लग्न करशील का, आता मग त्याप्रमाणे तिने तसं विचारलं. मग मी म्हटलं ठीक आहे, चालेल, हरकत नाही. फक्त मी तिला एकच अट घातली की मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहीन, आणि मग पायावर उभा राहिल्यावरती व्यवस्थित नोकरी वगैरे मिळाल्यावरती. पण मला सांगा, हे सगळं उत्तर वगैरे त्यांनी दिलं की मी माझ्या पायावर उभा राहीन, नोकरी वगैरे सेटल झालो की मग आपण लग्नाचा विचार करूया, तुमचं काय म्हणणं होतं तेव्हा? मला मंजूर. ओके, मंजूर होतं. पण मग त्यानंतर हे पायावर उभे राहायला किती दिवस गेले? नाही, साधारण 2-3 वर्ष गेली. 3 वर्ष गेली. पण 3 वर्षात तुम्ही भेटत होता? भेटणं आमचं कॉलेजमध्ये असेल तेवढंच. ते पण कधी कधी असं व्हायचं, तो कॉलेज करत असताना जॉब चालू होता. पण ग्रॅज्युएशन झाल्यावर त्याचा जॉब बोरिवलीला, मी पवईला, त्यामुळे आमचं भेटणं टाइम पण पवईच्या तळ्यावर नाही. तेव्हा तळ नव्हतं, बुजलं नव्हतं, म्हणजे ते बसायसाठी केलं. मला तुम्हाला विचारायचं, मग घरी कसं कळलं? घरी त्यांनीच सांगितलं, दोघांच्या पण घरी. कसं काय? तुमच्या घरी? माझ्या घरी माझ्या वडिलांना भेटून त्यांनीच सांगितलं. हो हो, कसं काय? मोठी स्टोरी आहे.
हिचं म्हणजे आता लग्न ग्रॅज्युएशन झालं, ती म्हणजे नोकरीला लागलेली होती, तर त्याच्यामुळे लग्नाची स्थळं यायला लागली. मग हिने सांगितलं की मला स्थळं येत आहेत वगैरे. तर मग मी स्वतःहून एक धाडस केलं की मी त्यांना फोन केला स्वतःहून की असं आहे, मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे. तर त्यांना थोडी कल्पना आलीच. ते बोलले की चालेल ठीक आहे. तर मग त्यांनी सांगितलं भेटायला. मग आम्ही भांडूपला भेटलो. मग त्यांनी सांगितलं तुझ्या आईवडिलांबद्दल काय, म्हणजे तुझे आईवडील तयार असतील का. तर मी म्हटलं हो. मग नंतरची भेट आईवडिलांबरोबर केली. त्याच्यानंतर मग तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की असा असा समित नावाचा मुलगा तुला विचारतोय, काय मत आहे. मग तेव्हा तिने घरी सांगितलं की हो, की माझं प्रेम आहे आणि लग्न मी त्याच्याशीच करणार असं सांगितलं. त्यावर वडिलांची काय प्रतिक्रिया होती? काही नाही, वडील खुश होते, ऍग्री होते. आणि तुमच्या घरी? हो, माझ्या घरी पण माझ्या वडिलांनी सांगितलं फक्त एवढंच की आपल्या कुटुंबाला सांभाळून घेईल ना, सगळं व्यवस्थित होईल ना. तर म्हटलं हो. मग त्याकरताच म्हटलं असं केलेलं. आणि पण हे आता लग्न, मग लग्नात तर दोन्ही कुटुंब असतील. हो 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 हो. आणि किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली, 9 वर्ष चालू. कसा स्वभाव आहे त्यांचा? प्रेमळ, बोलका, राग आला तर चिडणार पण तितकंच, आणि प्रेम पण तितकं डबल. पण आता ऑफिसमध्ये सुद्धा अशी इतकं हसरं व्यक्तिमत्व आहे म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना तुम्ही आवडत असाल. हो हो. मैत्रिणी जास्त. हो, बघितलं कसं बोलल्या लगेच. मैत्रिणी जास्त. हो, पण तिने कधी त्याच्यावरती बाधा आणून दिली नाही. तिला माहिती आहे की मैत्रीणच असणार, त्याच्यामुळे असं कधी तिने आक्षेप घेतला नाही. आणि मी कधीपासून तिच्यापासून लपवलं नाही. ज्या दिवशी जी गोष्ट घडेल तेव्हापासून मी तिला सगळं सांगत आलो. पण यांचा स्वभाव कसा आहे बहिणींचा? खूप प्रेमळ, समजून घेणारं, आणि शक्यतो राग आला तर 5 मिनिटातच तिचा राग शमतो. हो हो. तुमचा किती वेळ? माझा पण 5 मिनिटं, कारण आम्ही दोघं एकमेकाशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही, असा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आणि काय प्रेम आहे. चला, इतकं छान आनंदात आहात, तर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार तुम्हाला दोघांना ते बघूया. कारण प्रेम इतकं आहे की एकमेकांव्यतिरिक्त तुम्ही 5 मिनिट राहू शकत नाही. आता पहिल्या खेळात दोघांना किती बक्षीस मिळणार बघूया. खेळ सोपा आहे. हा मधोमध एक टप्पा ठेवलेला आहे. हा फुटबॉल त्यावर आपटायचा आणि तो जाऊन त्या बास्केटमध्ये थांबला पाहिजे. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 साठी दुसरं, 7 साठी तिसरं, आणि 10 झाले तर चौथं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार. अभिनंदन. हो, 10-2. आता मिस्टर तुमच्याकडे 10 संधी. अभिनंदन. सात 4. अभिनंदन. 8-5. 10-6. अभिनंदन वहिनी, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि या चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. तुमचं यांच्याशी, या वहिनींशी असलेलं नातं आणि काय त्या दोघांबद्दल तुम्हाला जे बोलावं असं वाटेल ते बोला. माझं नाव रेणुका सुजित कोकाटे, मी जाऊ आहे त्याची. दोघंही व्यवस्थित आहे, फक्त दोघांनी पण राग कमी करावी इतकंच. हे बरं लपवून ठेवलं होतं इतका वेळ. आहे राग, राग आहे, आम्ही आधीच मान्य केलं. द्या. माझं नाव रुपाली कांबळे, मी मोठी बहीण तिची. दोघंही छान आहेत. पण ह्या तुमच्याकडे असताना लहानपणी कशा होत्या स्वभाव? तशी ती मला शांतच वाटली. माझं लग्न पण फार लवकर झालं ना. हो. हा. पण ह्या कॉलेजला जेव्हा जात होते तेव्हा तुमचं लग्न नाही झालं हो, होतं? तेव्हा झालेलं. 11वीत असतानाच झालं, त्याच्यामुळे मला हे माहिती नाही यांचं हो, अजिबात. हे काय माहिती नाही तुम्हाला? ह्यांच्याबद्दलचा पण एक किस्सा आहे आमच्याकडे. काय? ही जेव्हा ह्या लालबागला राहिला, लालबाग राजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिला, ही ताईकडे आम्हाला तेव्हा भेटायचा वेळ मिळायचा, तर ही ताईकडे राहायला जायची. दुसऱ्या दिवशी मी माझी गाडी घेऊन तिला आणायला तिच्या ऑफिसला सोडायला मी जायचो.
आणि मग तिथून मग मी बोरिवलीला जायचो. एवढी मेहनत केली आहे. मेहनतीचं फळ मिळालं. मी शिल्पा वरे, मी तिची ननंद. काय सांगणार? दोघं खूप हेल्पफुल आहेत. प्रॉब्लेम असला की दोघं लगेच येतात. मृणालची सासूबाई, समितची मम्मी. सून जास्त चांगली आहे की मुलगा जास्त चांगला आहे? सून पण चांगली आहे, मुलगा पण चांगला आहे, दोन्ही चांगले आहेत. फक्त आता माझ्या सुनीने मोठ्या सांगितलं तेच, त्यांनी राग कमी करायचा आणि दोघांनी एकत्र व्यवस्थित राहायचं आनंदात. दोघांची बहीण आहे आणि दोघांनी असंच आनंदी राहावं, जसे आज आहेत तसेच आनंदी राहावं. बरं, आता या ठिकाणी एक खेळ, आणि या खेळामध्ये ना गाणं सुरू झालं की ती उशी आहे ना ती हळूहळू पुढे सरकवायची. गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर त्या शिक्षेची पूर्तता केली तर या वहिनींना बक्षीस मिळणार. कुटुंब किती बक्षीस मिळवून देत आहे बघूया. गाणं. काय दिलं ढकलून? आपली शिक्षा दुसऱ्यावर टाकली त्याने. चला, मोठी बहीण आहे, चला एक छोटीशी शिक्षा तुम्हाला, गोड शिक्षा. एक अक्षर मी देणार, त्या अक्षरावरून एक पदार्थ सांगायचा, त्या पदार्थाच्या शेवटच्या अक्षरावरून पुढचा पदार्थ सांगायचा. अशा पद्धतीने तुम्हाला 10 पदार्थांची नावं सांगायची. न. नाचणीचे पापड. ड. डिंकाचे लाडू. ड. डाळिंबी उसळ. ल. लखनवी कबाब. ब. बेदाण्याचा शिरा. र. रव्याचे लाडू. ड. डाळिंबी उसळ. किती वेळा देताय डाळिंबी उसळ? वेळ संपली. गाणं. आता काय कराल? मी एक ओळ वाचणार, त्या ओळीमध्ये एक गाणं दडलेलं आहे, फक्त मी ते उलट अक्षर वाचणार त्याची, आणि ते गाणं ओळखून लगेच तुम्हाला गाणं गायचंय. तेच गाणं. चना रामो रे चना, तनाव चांब्या आम, रामो रे चना. 10, 9, 8, 7. वेळ संपली. चला, तुम्हाला चान्स देतो, तुम्ही गायलात तर बक्षीस मिळणार लगेच. हा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हे बक्षीस तुम्हाला दिलं बहिणीने मिळवून, अभिनंदन. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याच आहे. गाणं. सासूबाई केवढी जीभ बाहेर काढलीत. राळ भोळ भोळ राळ. राळ भोळ भोळ राळ. म्हणा एकदा. राळ भोळ भोळ राळ. भोळ राळ. हे न चुकता 10 वेळा म्हणायचं पटापट. राळ भोळ, नारळ भोळ, भोळ, हा सॉरी, नाळ राळ भोळ. नारळ त्या प्रेशर मध्ये आले. राळ भोळ भोळ राळ. भोळ राळ लाळ भोळ भोळ राळ. सासूबाई म्हणजे जत्रेलाच गेल्यात. माझा मुलगा, माझी सून, ही दोघं आनंदात राहायची एवढी इच्छा आहे आमच्याकडे परमेश्वराकडे, आणि तिने थोडा राग कमी केला पाहिजे, एवढंच आहे. रागावर आहे सगळं. माझं नाव नागेश जाधव. मी समितचा मित्र, म्हणजे लहानपणापासून, पहिलीपासून ते 10वीपर्यंत बालपणापासूनचा मित्र, आणि खूप हेल्पफुल आहे तो. खूप छान स्वभाव आहे त्याचा. मी मृणालची आई. दोघेही छान आहेत. मुलगी चिडचिड काय सल्ला दे? थोडी चिडचिड करते. त्या मान्यच करते. बरं वहिनी, मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळे सांगतायत तर मग काय तुम्हाला कशाला इतकं चिडता? हो, राग कमी करायला पाहिजे ना. हो की नाही? तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल, आरोप आलेत. हा, खूप इमोशनल आहात तुम्ही. पण चिडल्यामुळे समोरच्याला इमोशनल करता.
मुलगा झाल्यापासून नवऱ्याकडे कमी लक्ष देता येते. मान्य. आपण खूप भांडखोर आहात, लगेच चिडता आणि स्वतःच रडता. हो. एखाद्याविषयी तर्कावरून मत बदलता, संयम आणि धीर जराही नाही. हो बरोबर आहे, बरोबर आहे. हे वाटतात तुम्हाला, पण लिहिलंय. छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप रागावता. हो. आळशीपणा करता. काय सूड गवलाय हो. बरं मला सांगा, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राग कमी केला पाहिजे. मग का नाही करत? करणार आता. मग राग आल्यावर तुम्ही काय करता? व्यक्त करता, पटकन बोलता? हो, पटकन बोलते आणि विसरूनही जाते. पण ते बोलल्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. पण ती रागवते फक्त माझ्यावरतीच, बाकी कोणावरती रागवत नाही. त्यांचं टार्गेट तुम्हीच असणार ना. तेही जर बदलता आलं तर किती बरं होईल. हो. नको बदलायला. कारण राग, मी आधीच सांगितलं, तिचा राग हा 5 मिनिटाचाच असतो. पण जेव्हा राग आल्यानंतर, आता जरा प्रेमाच्या डब्यातून बाहेर या. पण वहिनी, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? राग कमी करणार. म्हणजे राग आल्यावर मी पटकन बोलते, ते बोललं नाही पाहिजे. कंट्रोल करणार. राग आला की पटकन मनात एक काम करा, होम मिनिस्टर म्हणा. होम मिनिस्टर म्हणजे काय होईल, तेवढा वेळ. राग आलाय, राग आला की पटकन म्हणायचं होम मिनिस्टर, म्हणजे लगेच जरा एक 5 मिनिटाचा एक ब्रेक लागेल. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही स्वतःत बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी जास्त करून म्हणजे माझं कामाच्या क्षेत्रात मी जास्त असल्यामुळे मी आता मुलगा झालाय त्याच्यामुळे जास्त नाही, मुलासाठी हीच सारखी पळापळ करत असते. फक्त ती मला सांगत असते की समित आज हे झालं, समित आज ते झालं. पण एक योग्य तो वेळ मला द्यायचा आहे तिला. जेव्हा होईल तेव्हा मी तिला प्रत्येक वेळी वेळ देत जाईन. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणा? क्षमा म्हणजे घरच्यांची, सगळ्यांचीच, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची. मी काही चुकली असेल तर त्याच्यासाठी क्षमा मागते. आणि तुम्ही? क्षमा मागायची असेल तर माझ्या आई वडिलांची, आणि ज्यांना कुणाला मी दुखवलं असेल अप्रत्यक्षरित्या त्यांची मी क्षमा मागतो. कारण माहिती नाही आता मी दुखवलंय की नाही दुखवलंय. पण आई वडिलांच्या खूप अपेक्षा होत्या. माझं बोलणं थोडं म्हणजे माझे निश्चय मी स्वतःच करायचो, सगळं हे करायचो. त्यांचा एक फक्त माझ्या पाठी राहायचे ते की बाबा करतोयस ना, कर, व्यवस्थित कर. पण त्यांची क्षमा मागतो की जर कधी चुकलं असेल तर मला माफ करा. तिला आहे ना, मी नेहमी आहे ना एखादं सरप्राईज द्यायचा प्रयत्न असतो. सरप्राईजची ती माझ्या नेहमी चुराडा करते. हो, नेहमी. तुम्हाला एक क्षण सांगतो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस असतो. आमचं लग्न ठरलेलं, लग्नाला मान्यता दिलेली. तर माझी एक अशी इच्छा होती की स्वतःचं घर असावं. मी ते घर घेतलं. माझ्या मते 1 फेब्रुवारीला मला त्या घराचा ताबा मिळाला. आणि ताबा मिळाल्यानंतर मी त्याची चावी चांगल्या अशा गिफ्ट पॅक केलं आणि तिला सांगितलं की आपण आज हॉटेलमध्ये भेटूया. आणि ती बोलली नको, पप्पा ओरडतील वगैरे. आता जे काय असतील ते, कारण शिस्त प्रिय होती त्याच्यामुळे ती बोलली की आपण बाहेर भेटूया. तर मी म्हटलं एक 5 मिनिटासाठी असे नका, भेटून जा. तर मी तिला ते दिलं. तर ती बोलली मी हे घरी काय सांगू. तिला कदाचित असं वाटलं असेल की घड्याळ असेल किंवा काय असेल. पण ज्यावेळी तिला ते चावी बघितली, चटकन तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला म्हटलं मी तुला सांगितलेलं ना की आपलं एक स्वतःचं घर असेल. ते मी तिला दिलं. एक सरप्राईज मी तिच्यासाठी आणलेलं आहे. तिला माहिती नव्हतं. सरप्राईज कसं माहिती असेल? मग हो, काय आहे ते? तिनेच उघडा. अरे वा. ती थोड्या फिल्मी स्टाईलची होती. ती नेहमी मला सांगायची की समित मला ना एक बदाम पाहिजे, मला एक हार्ट शेप पाहिजे. क्या बात आहे. 9 वर्षांनी त्याच्यासाठी होम मिनिस्टरचा योग यावा लागला. म्हणून म्हटलं राग आला की इथून पुढे काय म्हणायचं? होम मिनिस्टर. एक नवा मंत्र आजपासून. ज्यांना राग येतो ना, राग आल्याबरोबर होम मिनिस्टर म्हटलं की राग जरा शांत होईल. मग एपिसोड आठवायचा आपला काय काय झालं होतं. वा वा. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा. छान गिफ्ट तर तुम्हाला आज मिळालं. पण त्याचबरोबर आता झी मराठीकडून सुद्धा आपण यांचा सन्मान करूया.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनीला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.